नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने बचाव पथके तैनात केली आहेत। अतिमुसळधार पावसामुळे डहाणू तलासरीसह अनेक भागांत पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। खबरदारी म्हणून काही भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले। राज्यातील अनेक शहरांमध्ये निदर्शने झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे। पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील नव्या टेंडर प्रक्रियेवर पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या प्रस्तावावर प्रशासन आणि संबंधितांकडून चर्चा सुरू झाली आहे। चंद्रपूर येथील जुलूना वनपरिक्षेत्रात गुरे चरण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। वन विभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांसाठी सर्पदंश ओळखण्यासाठी रॅपिड टेस्ट किट खरेदीस मंजुरी दिली आहे। यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर जलद आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि आधुनिक उपकरणांसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे मराठवाड्यातील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा आहे। सततच्या पावसामुळे पवना धरणाचा पाणी साठा 95% जवळ पोहोचला आहे। त्यामुळे पुढील वर्षभर पाणी टंचाईची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाने सांगितले। महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश घेऊन जागा अडवून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रवेश प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्याचा यामागील उद्देश आहे। ठाणे, रायगड, पुणे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे। प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।